आज होता रविवार आणि कधी नाही ते आम्ही खूप दिवसातून रविवारी चक्क लवकर उठलो होतो आणि पहाटेचे 5:15 वाजलेत. आणि लवकर उठण्याचं कारण म्हणजे मी चाललेलो आहोत फिरायला. घरातून निघूपर्यंत सूर्यदेवाचं आगमन झाले होते. आणि फायनली आम्ही आमच्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहोत. खूप चालून ना आम्ही दमलो होतो, त्यामुळे थोडी विश्रांती घेतली. अशा वातावरणामध्ये फिरण्याची मजा काही औरच असते. जंगलात फिरताना पक्ष्यांचा आवाज, वाऱ्यांची सळसळ, पाने गळण्याचा मंद सूर हे सर्व मनातला कोलाहल दूर करतात आणि आपल्या अंतर्मुखेला प्रोत्साहन देतात. निसर्गात फिरल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो, चांगली झोप येते, एकाग्रता वाढते. पक्ष्यांचे आवाज आणि निसर्गातील इतर आवाज शांत आणि आरामदायक असतात. काही लोकांना पक्ष्यांच्या आवाजाचा उपयोग साऊंड थेरपीसाठी देखील करतात. आणि ही पहा देशी केळी विदाऊट केमिकल. आणि तुम्ही कधी मोत्यांची शेती बघितली आहे का? मी पण आज पहिल्यांदा बघितली. मोत्यांची शेती अशी असते. खूप मस्त. अशा वातावरणामध्ये ना महिन्यातून एकदा तरी फिरलंच पाहिजे, कारण मनाला खूप शांती समाधान मिळतं. वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकल्यामुळे ना मन खूप प्रसन्न होतं. थोडा माइंड चेंज होतो आणि वेगवेगळी अशी झाडे पाहायला मिळतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुकाराम महाराजांनी निसर्गाशी आपले नाते सांगणारी ही सुंदर ओवी आपल्याला सांगितली आहे. निसर्ग हे देवाने आपल्याला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे. निसर्ग म्हणजे शांतता, सौंदर्य आणि आत्मशांतीचा अखंड झरा. आणि अशा वातावरणामध्ये जर व्हिडिओ केले नसेल, फोटोज काढले नसतील, तर मग काय केलं? फायनली आम्ही मेन रोडवरती पोहोचलेलो आहोत. आता आम्ही शोधत आहोत कॅन्टीन, कारण खूप चालल्यामुळे कोणाला पाणी पाहिजे होतं, कोणाला चहा पाहिजे होता, कोणाला कॉफी पाहिजे होती. त्यामुळे आम्ही निघालो आहोत आता कॅन्टीनकडे. आणि जाता जाताना ही 2 लांडोर दिसली. सकाळपासून आमच्या गार्गीला मोर पाहायचं होतं. मोर तर पाहायला मिळाला, पण तो लांबून. आणि हे काहीतरी वेगळंच आहे. मस्त आहेत ना. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कॅन्टीनमध्ये. आणि येथे ना वयस्कर मंडळींचा कार्यक्रम चालू होता. त्यातील एका काकांचा आज बर्थडे होता.
त्यामुळे त्या काकांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी ही मंडळी जमली होती. खूप मस्त ना. अशी लाईफ आपल्याला जगता आली पाहिजे. आणि त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेत घेत आम्ही आमच्या चहा व कॉफीचा आस्वाद घेत होतो. इथली कॉफी आणि चहा पण मस्त होता. फायनली आम्ही मेन गेटवरती पोहोचलेलो आहोत आणि आता घरी जाण्यासाठी निघत आहोत. पण घरी जाण्या अगोदर नाश्ता करायचा हा प्लॅन झाला आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही मार्केट यार्डमधील साळुंके मिसळ यांच्या मिसळवरती ताव मारला. बाय.